इतिहास लिहिला नव्याने, तलवारीच्या धारेवर ज्यांनी इतिहास लिहिला नव्याने, त्या क्रांतीच्या महासुराला वंदन करतो मी अभिमानाने, त्या क्रांतीच्या महासुराला वंदन करतो मी अभिमानाने. ज्या मातीला वीरांच्या पवित्र रक्ताचा टिळा लागला, ज्या मातीला वीरांच्या पवित्र रक्ताचा टिळा लागला, त्या धगधगते इतिहासाचा हुंकार आज माझ्या कंठातून फुटला, आज माझ्या कंठातून फुटला. नमस्कार, मी सम्राट शिल्पा घोडेस्वार. मी आता 7वी मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त माझे काय विचार आपल्यासमोर व्यक्त करू इच्छितो, तर तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. पण आज मी इथे केवळ एक औपचारिकता म्हणून बोलायला उभं राहिलो नाही, तर स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय आणि तो आपल्या पूर्वजांनी कसा मिळवला याचा जळजळीत इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आणि आजच्या या पिढीला आरसा दाखवायला मिळतो. मित्रांनो, आज आपण पूर्णपणे मुक्त झालेलो आहोत. आपल्याला पाहिजे तिथे फिरता येते, पाहिजे तिथे बोलता येते. पण कधी शांतपणे विचार केलेला आहे का की स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे केवळ 15 ऑगस्टला झेंडा वंदन करणे आणि 26 जानेवारीला देशभक्तीपर गीत गाणे एवढेच नाही, तर स्वातंत्र्य म्हणजे त्या गुलामगिरीच्या लोखंडी बेड्या तोडणे, ज्यांनी आपल्या अस्मितेला, आपल्या बुद्धीला आणि आपल्या संस्कृतीला 150 वर्ष जखडून ठेवलं होतं. विचार करा त्या काळाचा, ज्या काळामध्ये आपल्या मातीत आपल्या पूर्वजांना चपला म्हणजे पादत्राणे घालून चालण्याची परवानगी सुद्धा नव्हती. विचार करा त्या काळाचा, ज्या काळामध्ये मोठ्या हॉटेलच्या बाहेर पाटी असायची की डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड, म्हणजे कुत्रे आणि भारतीयांना प्रवेश नाही. या आगमनाच्या जवळजवळीत अंधारातून बाहेर पडून आपल्याला ताट मानेने जगण्याचे हक्क मिळणे म्हणजे असते स्वातंत्र्य. आणि हे स्वातंत्र्य आपल्याला इंग्रजांनी थाळीत भीक मागून दिले नाही, तर देशातल्या हजारो क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब या मातीमध्ये सांडून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. पण आज काय चित्र आहे? आज आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईल्सवर रील्स बघतो आणि म्हणतो हे माझे स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य नाही, तर एक स्वैराचार आहे. आज आपण रस्त्यावर गुटख्याची पिचकारी मारतो आणि म्हणतो की ते स्वातंत्र्य आहे. मी काही करेन, पण ही बेजबाबदारपणाची वृत्ती आहे. आज आपण सोशल मीडियामध्ये कुणावरही चिखलफेक करतो आणि म्हणतो की मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. हे बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, तर ती एक वैचारिक गुलामी आहे. मग मित्रांनो, स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी आणि परकी सत्तांच्या विरोधात लढा देऊन भारताला स्वातंत्र्य, सार्वभौम आणि लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिले. हे असते खरे स्वातंत्र्य. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि महिलांना गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना जगण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले. हे असते खरे स्वातंत्र्य. झाशीच्या राणीची तलवारीची धार म्हणजे असते स्वातंत्र्य. उधम सिंगाने लंडन मध्ये घेतलेला बदला म्हणजे असते स्वातंत्र्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान म्हणजे असते स्वातंत्र्य. टिळकांच्या सिंहगर्जनेने हादरलेली इंग्रजांची टोळी म्हणजे असते स्वातंत्र्य. बाबू गेनोने परदेशी ट्रक पुढे दिलेली प्राण्याची आहुती म्हणजे असते स्वातंत्र्य. 23 वर्षाचे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी हसत हसत गळ्यात घातलेला फासाचा दोर म्हणजे असते स्वातंत्र्य. जेव्हा आपण या बलिदानाचा विचार करतो तेव्हा उभा राहतो तो 1857 चा पहिला स्वातंत्र्य सण. दत्तक पुत्राला पाठीशी बांधून दोन्ही हातात तलवार घेऊन एक अवघ्या 23 वर्षाची तरुण स्त्री इंग्रजांच्या छाताडावर नाचली होती आणि कडाडली होती. खूप लढी मर्दानी व झाशीवाली राणी थी. या झाशीच्या राणीचे रक्त या मातीमध्ये मिसळले आहे. तसेच 13 एप्रिल 1919 तो काळ आठवा, जेव्हा जालियनवाला बागेमध्ये जनरल डायरने कोणतीही पूर्व सूचना न देता निष्पाप निशस्त्र भारतीयांवर गोळीबार सुरू केला. गोळ्यांच्या बाहेर लोकांनी विहिरीत उड्या मारल्या होत्या. त्या विहिरीची माती आजही लाल आहे, कारण तेथे वाहणारे प्रत्येक रक्त प्रत्येक भारतीयाचे आणि प्रत्येक देशभक्ताचे. मित्रांनो, 23 मार्च 1931 तो काळजाचा थरका पडणारा प्रसंग आठवा, जेव्हा लाहोरच्या त्या काळ्या कोठडीत इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं की आज तुम्हाला फाशी दिली जाणार आहे. विचार करा, अवघ्या 23 वर्षाचे तरुण वाघ, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ज्या वयात आपले मुले स्वातंत्र्य आणि भविष्य रंगवत असतात, त्याच वयात ते मुले गळ्यात गळे घालून फाशीच्या मंचाकडे नाचत गाचत गेले. जेलरच्या हातातील जेव्हा काळा दोर समोर आला तेव्हा त्या वीर युवकाच्या डोळ्यात भीतीचा एक थेंब सुद्धा नव्हता. मित्रांनो, त्यांनी मृत्यूच्या पाशाला अत्यंत प्रेमाने जवळ केला आणि त्याला देवासारखं चुंबन दिला आणि म्हणाले, त्यांनी हसत हसत गळ्यात घातलेला फासाचा दोर. बाहेर लाखो करोडो जनता ढसाढसा रडत होती आणि हे वीर युवक हसत हसत होते. मित्रांनो, आपल्याला आज इंग्रजांची लढायचं नाही, कारण ते निघून गेलेले. पण आज आपण आपल्याच देशात भ्रष्टाचार,
गरिबी, लोकांना होणारे अत्याचार आणि महिलांवर होणारा अन्याय यासारखे नवे जन्माला घातलेले आहे. मित्रांनो, आज फक्त सीमेवर लढणे हीच केवळ देशभक्ती नाही, तर एक विद्यार्थी म्हणून, एक मुलगा म्हणून आपण आपल्या देशाला मोठं आणि प्रगतिशील करावं. आणि जाता जाता एवढेच म्हणेन की अनेक आले अनेक गेले या जगातली कित्येक संपले, अनेक आले अनेक गेले या जगातली कित्येक संपले, विसरू नकोस तू आम्हाला ज्यांच्यामुळे हे दिवस लाभले, ज्यांच्यामुळे हे दिवस लाभले. मस्तक माझे लवते येते ज्यांनी देशाकरणी प्राण वाहिले, मस्तक माझे लवते येते ज्यांनी देशाकरणी प्राण वाहिले, या वीर सुपुत्रांच्या चरणी माझे कोटी कोटी वंदन वाहिले, या वीर सुपुत्रांच्या चरणी माझे कोटी कोटी वंदन वाहिले. माझ्यासोबत दोन्ही हात वर करून मोठ्याने म्हणा, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. जय हिंद, जय भारत, जय संविधान. आपल्या नेहमीच्या शैलीत अंगावर शहारा आणावं